तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत केशवाहिन्या म्हणजे केशिका, म्हणजे त्याला आपण कॅपिलराइज असं बोलणार आहोत की त्याचं केशवाहिन्या आहेत, त्याची रचना व त्याचे कार्य कसे आहेत. बघा इथे पाहणार आहोत केशवाहिन्या म्हणजे केशिका आहे. आता बघा हे काय दिलं, इथे आधी पण चित्रामधून समजून घेणार आहोत. ते हृदयाकडून म्हणजे इथे हृदयाकडून आले जे आहेत ते धमनी आहेत, केशवाहिन्या आहेत, शिरा आहेत. जे धमन्या आहेत म्हणजे रोहिणी आहेत त्या कशा निळ्या रंगात आहेत, त्या नीला आहेत. ज्या शिरा आहेत त्या कशा आहेत, निळ्या रंगाच्या आहेत. आणि बघा इथे लाल आहे, इथे निळा आहे, हृदयाकडे शिरा. तर कशा प्रकारे हृदयाकडून हे कार्य जात आहे की हृदयाकडून रक्ताचा पुरवठा होत आहे पूर्ण शरीराभर आणि पूर्ण शरीरातून पुन्हा हृदयाकडे जात आहे. अशा प्रकारे हे जे आंतरजाल आहे इथे पाहू शकता. आणि हे कशा आहेत, केशवाहिन्या आहेत. म्हणजे रोहिणीच्या आणि नीलाच्या आहेत, दोन्ही प्रकारच्या ज्या मिळून आहेत. हृदयाकडून रक्ताचा पुरवठा शरीरातील सर्व भागाकडे जात आहे. अशा प्रकारे त्याचं हे आंतरजाल आहे. आणि त्याच प्रमाणे शरीरातील सर्व भागाकडून पुन्हा हृदयाकडे जात आहे. म्हणजेच ते काय होत आहे, आतल्या आत म्हणजे आपण त्याला बोलू शकतो ते क्रिया आहे जी शरीराची रक्त पुरवण्याची जी प्रक्रिया आहे ही आतल्या आत त्याच्यामध्ये रक्ताभिसरण होत आहे. म्हणजेच ते काय आहे, एक प्रकारे आंतरजाल आहे. धमन्या शरीरभर पसरतात, त्यांना फाटे फुटतात. जे धमन्या आहेत ते सर्व शरीरभर फुटतात, त्यांना फाटे फुटतात. फाटे फुटतात म्हणजे की ज्याप्रमाणे हे एक झाड आहे, आपण पाहू शकतो. बघा समजा हे एक झाड आहे, हे एक झाड आहे. या झाडाला देखील अनेक असे फाटे फुटतात. बघा या फाट्यातून अजून फाटे, मग परत त्याच्यातून हे फाटे, मग परत त्याच्यातून हे फाटे. मग अशा प्रकारे एका फांदीपासून अनेक फाटे ज्या फुटले जातात त्याला आपण फाटा बोलतो किंवा एका लाईन फुटले जातात. मग त्यांनी सांगितले जे धमन्या आहेत ते शरीरभर पसरतात, त्यांना अनेक फाटे फुटले जातात. म्हणजे अनेक त्याच्यापासून देखील वेगवेगळे धमन्या सुरू होतात किंवा त्या प्रवाहित होतात आणि त्याची व्यास कमीत कमी होत जातो. आणि त्याचा जे व्यास आहे तो कमी कमी होत जातो. त्या केसासारख्या दिसतात. आणि त्याच्या कशा दिसतात, अगदी केस आपला जो आपल्या डोक्यावरचा जो केस आहे की तो त्याची जी दाढी आहे त्या केसाप्रमाणेच त्या धमन्या आपल्याला दिसतात. त्या केसासारख्या दिसतात, त्यांना केशिका म्हणतात. आणि बघा त्यांना काय दिलंय की त्याचा व्यास जेव्हा कमी होतो तेव्हा त्यांना काय म्हटले जाते, केशिका असे म्हटले जाते. बघा धमन्या ह्या शरीरभर पसरतात, त्यांना जे फाटे फुटतात. जेव्हा त्या धमन्या असतात तेव्हा ते शरीरभर पसरतात आणि त्यावेळेस जेव्हा त्यांना फाटे फुटतात, जेव्हा त्यांचा व्यास हा कमी कमी होत जातो तेव्हा त्यांना काय बोलले जाते, केशिका असे बोलले जाते. बघा अशा प्रकारे बघा धमन्या शरीर पसरतात, त्यांना फाटे फुटतात, त्याचा जो व्यास आहे कमी होत जातो, त्यांना त्या केसासारखे दिसतात, त्यांना केशिका असे बोलले जाते. तर अशा प्रकारे केशिका बघा इथे तुम्हाला दिसत आहे. मग केशिकाच्या भित्तिका ह्या पातळ असतात. ज्या केशिकाच्या ज्या भित्तिका त्याची जी लेंथ आहे ती कशी आहे मुलांनो, ती पातळ आहे, ती बारीक आहे आणि एकसरी असल्याने म्हणजे ती एकसारखी असल्याने म्हणजे त्याची जी लेंथ आहे ती एकसारखी आहे. त्यामुळे त्यांना केशिका आणि पेशीच्या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण ही सुलभ होते. आणि त्यांच्यामधली ही जी देवाणघेवाण ही सुलभ होत आहे कारण त्या पातळ आहेत, त्या बारीक आहेत आणि एकसरीच्या आहेत. म्हणजे त्यांची जी लेंथ आहे ती कशी काय एकसारखीची आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी देवाणघेवाण ही सहजरित्या होत आहे. म्हणजेच पाहू शकतो जे रोहिणीमधून आलेले जे रक्त आहे आणि तेच रक्त पुन्हा काय केलं जात आहे, ते नीलामध्ये जात आहे, नीलामध्ये जात आहे, शिरामध्ये जात आहे आणि त्याच्यामध्ये सहज देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे त्याचं कारण काय आहे, कारण त्याच्या भित्तिका आहेत, त्याच्या ज्या भित्तिका पातळ आहेत त्या केशिकांच्या, त्या बारीक आहेत आणि त्या एकसरीच्या असल्यामुळे त्या केशिका आणि त्या पेशीच्या त्याच्या दरम्यान असलेली पदार्थाची जी देवाणघेवाण आहे अशा प्रकारे रक्त एकमेकांमध्ये ते सहज घेतलं जाऊ शकत आहे. बघा अशा प्रकारे त्याची जी लेंथ तुम्हाला पातळ दिसत आहे. या देवाणघेवीत रक्तातील ऑक्सिजन, अन्न घटक, संप्रेरक व जीवनसत्वे पेशीत मिसळतात. तर पेशीतील टाकाऊ पदार्थ हे रक्तामध्ये येतात. आता त्यांनी सांगितले की या पेशीमध्ये बघा या देवाणघेवीत रक्तातील ऑक्सिजन या पेशीमध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे बघा त्या देवाणघेवीत जो रक्ताचे जो ऑक्सिजन आहे, अन्न घटक आहे, संप्रेरक व जीवनसत्वे हे पेशीमध्ये मिळतात. का, कारण त्या पातळ आहेत, नाजूक आहेत आणि एक समान असल्यामुळे त्याची सहज देवाणघेवाण होते. आणि त्या देवाणघेवाणीमध्ये त्याच्यामध्ये कोणकोणती प्रक्रिया, कोणकोणते घटक आहेत, ऑक्सिजन हा एक घटक आहे, अन्न घटक आहे, संप्रेरक आहे, जीवनसत्वे आहे, हे पेशीमध्ये मिसळले जातात. आणि पेशीतील जे टाकाऊ पदार्थ आहेत ते रक्तामध्ये, आणि ज्या पेशीमध्ये जे टाकाऊ पदार्थ म्हणजे नको असलेले जे पदार्थ आहे ते पदार्थ ते रक्तामध्ये मिसळले जातात. अशा प्रकारे याच्यामध्ये मिसळण्याची क्रिया होते. मग कोशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात, यांनाच आपण शिरा म्हणतो. आणि मग त्या केशिका एकमेकांना अशा प्रकारे जोडले जातात. मग ह्या ज्या केशिका आहेत हे केशिका एकमेकांना जॉईंट केल्या जातात आणि त्या जॉईंट केल्या जाऊन त्याचा व्यासाची वाहिनी वाढते. म्हणजे तुम्ही इथे बघा चित्रामध्ये फरक पाहू शकता. ज्या रोहिणी आहेत त्याचा जो आकार आहे, त्याचा जो शेप आहे तो किती छोटा दिसत आहे, परंतु जे शिरा आहेत त्यांचा आकार
पाहू शकतो व त्या जास्त व्यासाच्या वाहिन्या तर तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, शिरा म्हणतो. रोहिणी हे कशा असतात, ह्या बघा ते आपल्या शरीरामध्ये ज्या हातामध्ये असतात किंवा आपल्या त्याच्यामध्ये त्या जाड असतात, त्या आपल्याला सहज दिसत नाहीत, परंतु ज्या नीला आहेत त्या आपल्याला पातळ असतात त्याचा थर आणि त्याच्यामध्ये शरीराच्या बाह्य भागावर असतात. आणि त्यांनी सांगितलं त्याची जी आंतरक्रिया आहे ती रक्ताची, ती कशा प्रकारे त्या केशिका एकमेकांना जोडल्या जातात आणि जोडल्या जाऊन त्याचा जो व्यास आहे त्याचा व्यास वाढला जातो आणि त्या व्यासाच्या वाहिन्या त्याच्यामध्ये तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणत आहोत, शिरा असे म्हणत आहोत. म्हणजे अशा प्रकारे शिरा ह्या कशा, म्हणजे शिरा म्हणजे काय तर त्याचं हे उत्तर आपल्याला इथे दिसलं आहे. प्रत्येक अवयवामध्ये केशवाहिन्याचे जाळे पसरलेले असते आणि प्रत्येक अवयवामध्ये की हर एक जो आपला कोणताही इंटरनल ऑर्गन्स आपण घेतला, कोणताही अवयव आपण जर घेतला तर त्या अवयवामध्ये केशवाहिन्या असतात. ज्या पातळ ज्या असतात, म्हणजे जसं सांगितलं की ज्या रोहिणी आहे त्या रोहिण्या त्या पुढे जाऊन त्यांना जे फाटे फुटतात आणि जे पातळ जे भाग निघतो, जो केसासारखा भाग निघतो त्यांना आपण काय म्हणणार आहोत, केशवाहिन्या म्हणतो. मग त्या प्रकारे अशा प्रकारे केशवाहिन्याची जाळे पूर्ण आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण केशवाहिन्या म्हणजे काय हा प्रकार आपण हा घटक आपण शिकलेला आहोत. आता आपण मुलांना पाहणार आहोत रक्त म्हणजे काय, या पाठाला या घटकाला आपण सुरुवात करणार. बघा आता मुलांना पाहिलं की रक्त म्हणजेच काय, ब्लड आहे. तर रक्त म्हणजे ब्लड म्हणजे आपल्या शरीराला अविभाज्य घटक आहे की आपल्या शरीरात जर रक्त असेल तरच आपल्याला जीवन आहे. रक्तामध्येच काय आहे, जीवन आहे. आणि ते प्रत्येक सजीव जे आहेत, मग ते कोणीही असो, पशु पक्षी प्राणी, हे सर्वमध्ये काय आहे मुलांना, रक्त आपल्याला आढळून येतं. आणि रक्त हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ असून तो द्राव्य संयुगी आहे. रक्त हा काय आहे, एक लाल रंगाचा आहे. तर रक्त हे कोणत्या रंगामध्ये आपल्याला दिसत आहे, लाल रंगामध्ये दिसत. तो एक द्रव पदार्थ आहे, म्हणजे तो कसा आहे, एक लिक्विड टाईप आहे. जसं आपण पहिले पदार्थाच्या ज्या 3 अवस्था आहे, स्थायू, द्रव आणि वायू आहे, मग त्यापैकी तो कोणत्या अवस्थेत आपल्याला आढळतो, द्रव पदार्थामध्ये. आणि तो एक प्रवाही आहे, म्हणजे तो प्रवाहित आहे, तो वाहणारा आहे. तो एका ठिकाणी थांबणारा आहे का, तर नाही, म्हणून त्यांनी सांगितले प्रवाही आहे. तो वाहणारा पदार्थ आहे. पदार्थ हा द्राव्य संयोगी ऊती आहे आणि हा कसा आहे, द्राव्य संयोगी ऊती आहे. आणि हे जे रक्त आहे शरीरातील, मानवी शरीरामध्ये सजीव सृष्टीतील हर एक व्यक्तीमध्ये हा आपल्याला आढळून येत असतो. त्यामुळे रक्तामध्ये काय आहे, जीवन आहे. आता रक्ताविषयी आपण म्हणजे कार्य काय आहोत की ते कशाप्रमाणे ते कार्य करते या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो. त्या चव खारट व सामू म्हणजे pH 74 एवढा असतो. आता त्यांनी माहिती दिली आहे की बघा, त्यांनी ते सांगितलेलं आहे ऑक्सिजनयुक्त हा रक्ताचा रंग आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या माध्यमातून हा रक्ताचा रंग हा लाल झालेला आहे. जेव्हा आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो तेव्हा त्यांनी सांगितलं की जे आपल्या शरीरात जे रक्त आहे, जे ब्लड आहे, त्यामुळे त्याचा रंग हा लाल भडक झालेला आहे. बरोबर आहे. आपल्या एखाद्याचं बघा, आपण एखादं भाजी चिरत असताना, एखादं फ्रूट करत असताना चुकून आपल्या जर बोटावरती सुरी थोडीशी कट झाली तर आपल्या बघा लगेच त्याच्यातून लाल रक्त बाहेर पडतं. ते कसं असतं, गडद लाल रंगाचं आपल्याला आढळून येतं. मग ते कशामुळे होत आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताचं, त्यामुळे ऑक्सिजन मिक्स केल्यामुळे त्याचा जो रक्ताचा रंग तो कसा झाला आहे, लाल भडक झाला असून त्याची चव कशी आहे, जर आपण त्याला टेस्ट केली, जर आपण रक्ताला आपण जर टेस्ट केली तर त्याची टेस्ट कशी आहे, थोडीफार प्रमाणात आपल्याला खारट दिसणार आहे. बरोबर की जसं आपलं मीठ कसं खारट असतं तसं थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला ते खारट व सामू दिसणार. म्हणजेच काय आहे, pH 75.4 असतं. त्याचं जे प्रमाण आहे pH 7.4 ते प्रमाण देखील त्यांनी इथे दिलेलं आहे की जे तुझं कसं आहे, ते खारट आहे आणि pH 7.4 इतकं ते खारट आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण रक्ताचे जे कार्य आहे किंवा ते रक्त काय आहे याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. रक्त 2 प्रामुख्याने घटकांनी बनलेलं असतं. तर ते रक्त कशा प्रकारे बनलेलं आहे तर त्यांनी ते दिलं आहे, जे रक्तद्रव आहे बघा, पहिलं आहे रक्तद्रव, दुसरं आहे रक्तकणिका, म्हणजे त्याला आपण रक्तपेशी असं देखील म्हणत आहोत. रक्त 2 प्रमुखपणे आढळतात. कोणत्या 2 प्रमुख्याने, एक रक्तद्रव आणि एक रक्तकणिका, अशा 2 प्रकारामध्ये पासून हे रक्त बनलेलं आहे. 2 घटकापासून हे रक्त बनलेलं आहे. आता ते तुम्हाला चित्र दिलं आहे, लोहित रक्तपेशी, श्वेतकणिका आणि रक्तपट्टिका. बघा आता इथे तुम्हाला रक्तामध्ये काय काय मिसळलं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, लोहित रक्तपेशिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तपट्टिका, अशा प्रकारे या माध्यमातून रक्त बनण्याची इथे प्रक्रिया सुरू आहे. तो पहिला श्वेत रक्तकणिका, चौथा आहे रक्तपट्टिका. अशा प्रकारे इथे आपण बघा हे चित्राच्या माध्यमातून वेगवेगळे जे त्याच्यामध्ये रक्तामध्ये मिसळलेले जे भाग आहेत ते इथे तुम्हाला इथे सांगितलेले आहे. आता बघा पाहणार आहोत मुलांनो.
बघा, रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लधर्मी द्रव असून त्यात सुमारे 90 ते 92% पाणी असते. की साहजिकच मी सुरुवातीला सांगितले की जे रक्त आहे ते कसं आहे, लिक्विड टाईप आहे, ते प्रवाहित आहे. मग त्या प्रवाहित असल्यामुळे पाणी असल्यामुळे त्याच्यामुळे साहजिकच रक्तामध्ये पाण्याचंच प्रमाण हे जास्त असणार आहे आणि म्हणून त्यांनी झाले रक्तद्रव हा फिकट पिवळसर आहे. जो रक्तद्रव आहे तो कसा आहे, फिकट पिवळसर रंगाचा, नितळ आहे. नितळ म्हणजे आपण पाहू शकतो की आपण नितळ कसं होतो, नितळ पाणी आहे. म्हणजेच काय की आपल्याला समोरचं जो भाग आहे, समोरचं जे दृश्य आहे ते आपल्याला दिसतं, त्याला आपण म्हणतो नितळ आहे. काहीसा आम्लधर्मी द्रव असतो, त्याच्यामध्ये काहीसा थोडासा आम्लद्रवी पदार्थ असून त्यात सुमारे 90 ते 92% पाणी आहे. आणि या ब्लडमध्ये किंवा या रक्तामध्ये 90 ते 92% इतके पाणी आहे. 6 ते 8% प्रथिने आहे आणि त्याच्यात प्रथिनाची देखील जोड आहे 6 ते 8% व 1 ते 2% असेंद्रिय क्षार आहे. बघा, आपल्या रक्तामध्ये कोणकोणत्या घटकापासून बनलेलं आहे याची ही माहिती तुम्हाला मुलांनो आज झालेली असेल. की जे रक्त आहे त्या रक्तामध्ये तो रक्त कसा आहे, फिकट निळ्या रंगाचा आहे, तो नितळ आहे, तो त्याच्यामध्ये काही आम्लद्रावी पदार्थ देखील आहे, आम्लद्रावी द्रव आहे, त्याच्यामध्ये आम्लद्रावी द्रव पदार्थ आहे आणि त्याच्यात सुमारे 90 ते 92% हे पाणी आहे आणि पाण्यामध्ये 6 ते 8% प्रथिने आहेत आणि 1 ते 2% काय आहे मुलांना, असेंद्रिय क्षार देखील आढळलेले असतात. बघा, लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तपट्टिका अशा प्रकारे हा रक्तद्रव इथे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा किती घटकाने बनले, इत्यादी घटक त्याच्यामध्ये असतात, आपण बघायची माहिती घेत आहोत. त्याचप्रमाणे शरीरभर पाणी विभागण्याचे काम हे ॲम्ब्युलिमिन म्हणजेच प्रथिने करत आहे. तर शरीराभर पाणी जे विभागण्याचे काम म्हणजे त्याचं डिवायडेशन करण्याचं काम, आपल्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी शरीरावर जे पाणी विभागण्याचे जे काम आहे ॲल्ब्युमिन म्हणजेच प्रथिने ही करत असते. की शरीरामध्ये कशा प्रकारे पाण्याचं विभाजन करणं गरजेचं आहे त्याचं काम देखील प्रथिने करत आहे. ग्लोबिनिस संरक्षणाचे काम करत आहे आणि ग्लोबिनिस हे काय आहे, संरक्षणाचं काम करत आहे. तर फायब्रोबिनोजेन व प्रथमोबिनोजेन रक्त गोठवण्याच्या क्रियेत मदत करते. आपण रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फायब्रोबिनोजेन व प्रथमोबिन हे देखील कार्य करत आहेत. तर अशा प्रकारे हर एक जे अंग आहे की ते रक्तामधले ज्या गोष्टी आहेत, ज्या घटक आहेत ते कार्य करत आहेत. असेंद्रिय आयने म्हणजेच कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. बघा, आता हे कोणत्या गोष्टीवर नियंत्रण ठेवत आहे, असेंद्रिय आयने म्हणजेच काय आहे, जे म्हणजे तर आपण बोललोय का म्हणून की काही प्रमाणामध्ये देखील असेंद्रिय आहे घटक आहेत. मग ते कोणते आहेत, कॅल्शियम आहे. बघा, ते कोणते घटक आहेत, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम, चेता आणि स्नायू हे कार्याचे काय करतात, त्याच्यावर ते नियंत्रण ठेवण्याचे देखील काम करतात. तर अशा प्रकारे हर एक जो घटक आहे तो काय करत आहे, त्याच्या उपयोगात करत आहे. तर रक्त म्हणजे बघा, आपण रक्तकणिका, रक्तपेशी, ब्लड कॉम्प्लेक्सेस आणि सेल्स आहे, ते कशा प्रकारे कार्य करते आपण पाहणार आहोत. रक्तामध्ये लोहित रक्तपेशी, श्वेतकणिका, पांढऱ्या पेशी आणि रक्तपट्टिका या रक्तपेशी असतात. रक्तामध्ये काय काय, जसं आपण मगाशीच मी सांगितलेलं आहे की रक्तामध्ये 3 घटक मिळालेले आहेत. बघा, लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तपट्टिका. तसंच तिथे त्याने दिले रक्तामध्ये लोहित रक्तामध्ये काय आहे, लोहित रक्तपेशी आहे, श्वेतकणिका आहे म्हणजेच पांढऱ्या पेशी आहेत आणि रक्तपट्टिका आहेत. अशा या रक्तपेशीमध्ये त्याच्यामध्ये आढळतात आणि या 3 घटकापासून रक्त हे बनलेलं आहे. समजते, रक्ताच्या घटकामध्ये ह्या 3 घटक आपल्याला याच्यामध्ये आढळून येत आहे. आता बघा, लोहित रक्तपेशी का म्हणजे काय, आता त्यांनी बघितलं दिलेलं आहे की ते आकाराने लहान, वर्तुळाकार व केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. केंद्रक नसलेल्या पेशी आहे. लोहित रक्तपेशी म्हणजे RBC, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो ना की ज्या लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी ह्या 2 असतात. मग लाल पेशीमध्ये काय आहे, ते लोहित रक्तपेशी म्हणजे ज्या लाल रंगाच्या दिसतात त्याला आपण लाल पेशी बोलतो आणि तेच आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये त्याला लोहित रक्तपेशी असतात. मग त्या आकाराने कसे आहेत, बघा, आकाराने त्या कशा आहेत, छोट्या आहेत, लहान आहेत, त्या वर्तुळाकार आकाराच्या आहेत, त्यांना केंद्रके नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये जो केंद्रक आहे तो घटक त्याच्यामध्ये आढळून येत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा, हे तुम्हाला इथे दिसत आहे. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग दिसून येतो व हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. आता त्यांनी सांगितले की हा घटक जो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा जो घटक आहे, या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे त्या पेशी कशा दिसतात, त्या लाल रंगाच्या दिसतात आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तामध्ये, आणि हिमोग्लोबिन असल्यामुळे त्याला काय म्हणतो, त्याला ऑक्सिजन हा रक्तामध्ये विरघळण्याचं काम हे करत असतो. तर अशा प्रकारे आपण पाहत आहोत जे लाल पेशी आहेत त्याच्या संदर्भात माहिती घेतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये 50-60 लक्ष RBS असतात. रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये त्यांनी सांगितलंय, जे रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये किती
किती आहे? 50 ते 60 लक्ष RBC आहे. आपण पाहतो ना की कधी कधी एखादा जो पेशंट आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे तेव्हा आजारी पडल्यावर त्या RBC काढल्या जातात, काउंट केले जातात की त्याच्या शरीरामध्ये किती RBC आहे, म्हणजे व्हाईट पेशी किती आहेत, लाल पेशी किती आहे, रेड सेल्स किती आहेत, व्हाईट सेल्स किती आहेत. मग त्याची संख्या देखील कमी जास्त झाली तरी आपल्या शरीरावर त्याचा ताण पडतो किंवा त्या शरीराला देखील म्हणजे आजार होऊ शकतो. म्हणजे ज्या पेशी आहेत त्या जास्त वाढू पण द्यायच्या नसतात किंवा त्या कमी पण होऊ द्यायच्या. म्हणजे आपल्या शरीरातील जे सेल्स आहेत त्या नियंत्रित ठेवणं देखील तितकं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की रक्ताच्या ज्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये किती आहेत? 50 ते 60 लक्ष त्यांनी सांगितलेलं आहे RBC असतात. या अशा प्रकारच्या आपल्याला ज्या सेल्स आहेत, ज्या लाल पेशी आहेत त्या आपल्याला इथे बघा अशा प्रकारच्या ज्या लाल पेशी आहेत त्या आपल्याला शरीरामध्ये अशा प्रकारे दिसतात. RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होत असून सुमारे 100 ते 127 दिवस ते जगतात. आणि ज्या RBCचे ज्या सेल्स आहेत त्या किती जगतात? ते सुमारे 100 ते 127 दिवस हे जगतात किंवा ते शरीरामध्ये व्यवस्थित ते कार्य करत असतात. बघा आता आपण पाहता श्वेतकणिका म्हणजे WPC. आता श्वेतकणिका म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. त्याची जी संख्या आहे ती देखील नियंत्रित असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण लाल पेशीबद्दलची माहिती घेतली की त्या कशा पेशी आहेत. आता आपण पाहणार आहोत श्वेतकणिका म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या आकाराने मोठ्या आहेत. जसं लाल पेशी आहे त्या आकाराने त्याचा आकार जो छोटा आहे त्या पातळ आहेत आणि त्याची जी संख्या आहे ती देखील त्यांनी सांगितलेली आहे की त्याची संख्या ही देखील आपण बघा इथे जी पाहिली आहे त्याची संख्या ही बघा किती आहे? या 50 ते 60 लक्ष इतके आहे. ते 120 ते 127 दिवस तेवढे जगतात. बघा अशा प्रकारे आपण पाहिलं ते आकाराने लहान आहेत, वर्तुळ आणि त्याला केंद्रकही नसत आहे. परंतु आपण हे जर पाहिलं की याचा जो आकार आहे त्या आकाराने कशा आहेत? त्या मोठ्या आहेत व केंद्रकयुक्त आहेत. त्यांना केंद्रक नव्हते, त्यांना हे केंद्रकयुक्त आहे. त्या रंगहीन पेशी आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही कलरचा रंग नाही. जसं रेड सेल्सला काय आहे? लाल रंग आहे. त्या हिमोग्लोबिनच्या पदार्थामुळे त्याला जो घटकामुळे तो पदार्थ त्यांना जो रंग आहे तो लाल दिला गेला आहे. परंतु ज्या श्वेत आहेत मुलांनो, हे श्वेतकणिका आहेत त्यांना त्या रंगहीन आहेत, त्या आकाराने मोठ्या आहेत, ते केंद्रकयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये काय आहे? केंद्रक आहे. आणि त्या पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये 5000 ते इथे दिले 10,000 पांढऱ्या पेशी असतात. म्हणजेच बघा आता त्यांनी दिलंय की तिथे आपण पाहिलं सेल्स आहे, ज्या रेड सेल्स आहेत त्याची संख्या ही जास्त आहे. ते 50 ते 60 लक्ष सांगितली होती. आता इथे ज्याची संख्या आहे त्यांनी बघायचं आहे की प्रत्येक घन मिलीलिटर, तिथे प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये किती सांगितले? 50 ते 60 लक्ष सांगितली होती. इथे सांगितले आहे की ज्या रंगहीन ह्या पेशी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक रक्ताच्या घन मिलीलिटरमध्ये 5000 ते 10,000 पांढऱ्या पेशी इथे आपल्याला आढळून येत आहे. म्हणजे प्रत्येक जे थेंब आहे त्या थेंबामध्ये आपल्याला 5000 ते 10,000 इथपर्यंत जे पांढऱ्या पेशी आहे आपल्याला आढळून येतात. या पेशीचे देखील 5 प्रकार आपल्याला आढळतात. म्हणजे कोणते 5 प्रकार आहेत? बघा इथे आपण पाहणार आहोत. हे 5 प्रकारामध्ये आपण पाहत आहोत. याच्यामध्ये आहे बेसेफिल आहे, इसोसिनोफिल आहे, नायट्रोफिल आहे, मोनोसाइट्स आहे, मोनोसाइट लिफोसाइट्स आहे. तर अशा प्रकारच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये देखील याचे 5 प्रकार आहेत. ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्याला आपण म्हणत आहोत श्वेतकणिका आहेत आणि याच्यामध्ये देखील हे 5 प्रकार आपल्याला याच्यामध्ये आढळून येत आहेत. मग हे 5 प्रकार देखील मुलांना मी तुम्हाला सांगितलेली आहे. इसोफेशियस, न्यूट्रिशियस, मोनोसाइट, लिफोसाइट्स व या पांढऱ्या पेशीची निर्मिती ही अस्थिमज्जेत होत आहे. आणि याची जी निर्मिती आहे ती निर्मिती कशामध्ये होत आहे मुलांना? पांढऱ्या पेशी निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये अशा प्रकारे होत आहे. तर अशा प्रकारे बघा म्हणून ज्या पांढऱ्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये असलेले जे जीवजंतू आहेत, जे जीवाणू आहेत, जे विषाणू आहेत, हे जर शिरकाव केले आहे, जर आपल्याला कॉलरा झाला, टायफॉइड झाला, मलेरिया झाला, तर जे जंतू आपल्या शरीरामध्ये शिरकाव केला आहे, प्रवेश केला, तर सैनिकाचं ते काम करत असतात. आणि म्हणून आपल्या शरीरातील सैनिकांना ते काम करण्यात म्हणजेच शरीरात कुठेही जे रोगजंतूचा शिरकाव झाला त्यावर त्या पेशी हल्ला करण्याचं काम करतात आणि त्या पेशींना मारून टाकण्याचं जे काम आहे ते करतात. म्हणून पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये बघा इथे किती आहे? त्या 5000 ते 10,000 त्याची संख्या सांगितलेली आहे. आणि त्याच्या पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये एका सैनिकाचं काम करत असतात आपण देखील पाहिलं आहे. तर अशा प्रकारे ह्या पांढऱ्या पेशी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि आपल्यासाठी एक संरक्षक भिंत म्हणून, एक सैनिक म्हणून ते लढण्याचं देखील ते काम करत आहेत. बघा सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून रक्षण करतात. आणि जे आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्मजीव तयार होतात की ज्याप्रमाणे आपण पाहतो बघा आपल्या शरीरामध्ये कुठे आजार झाला, जो रोगजंतू झाला, आपण आजारी पडलो तर आपल्या त्या शरीरामध्ये झालेला जे फैलाव आहे ज्या जीवाणूचा, विषाणूचा, त्यांना मारण्याचं, त्यांच्या हल्ला करण्याचं ते काम करतात. आणि सूक्ष्मजीवापासून आपलं रक्षण करण्याचं देखील ते काम करत असतात. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीवापासून होणाऱ्या रोगांपासून आणि आपल्याला जे मग त्याच्यापासून जे विविध जे रोग होतात ते रोग देखील त्याच्यापासून आपल्याला होऊ
नाही आहे. आता आपण पाहणार रक्तपट्टिका म्हणजे काय. आता रक्तपट्टिका बघा इथे तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे ह्या रक्तपट्टिका इथे दिसत आहेत. या अतिशय लहान आणि तबकड्या आकारासारख्या असून रक्ताच्या एका मिलीमीटरमध्ये ते सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. बघा आता त्यांनी सांगितलं आहे की याची जी संख्या आहे एका घनलिटरमध्ये किती आहे, 2.5 लक्ष ते 4 लक्ष आहे. जे अतिशय लहान आहेत आणि तबकड्यासारखे दिसतात. तबकडीच्या आकाराच्या म्हणजे काय आहे की ज्याप्रमाणे एखादी तबकडी असते जे आपल्याला कुठे आहे म्हणत की स्पेसमध्ये बघा एखादे आपल्याला आढळतात. आपण होतं ना की तिथे दुसरे मानव आहेत, एक अंतरिक्षयान आहे की ज्याच्यामध्ये जे तबकडी त्याची पाठवली जाते वरती. ते तबकडीच्या आकाराचे अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारखे असतात आणि रक्ताच्या एका घनलिटरमध्ये ते किती आहेत, सुमारे 2.5 ते 4 लक्ष इतक्या प्रमाणामध्ये ते आपल्याला आढळत आहे. तर हे रक्तपट्टिकाचा देखील आपल्या शरीरामध्ये असलेला जो उपयोग आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत की ज्या रक्तपट्टिका आहेत त्या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला रक्तपट्टिका हा भाग घेत असं. जे रक्त आपल्याला फ्लोट करतात मुलांना की ते रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये रक्तपट्टिका या भाग घेत असतात. अशा प्रकारे रक्तपट्टिकाचं जो कार्य काय आहे ते रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे, जी क्रिया आहे त्या क्रियेमध्ये रक्तपट्टिका या भाग घेत असतात.